वेलकम ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सेलचे प्रकार शिकलो आहोत. प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेलचे पुन्हा दोन प्रकार आपण शिकलो, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्हिडिओजमध्ये आपण सेल वॉल, त्यानंतर सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यानंतर सायटोप्लाझम आणि सायटोप्लाझममध्ये आता आपण शिकणार आहोत वेगवेगळे सेल ऑर्गॅनिल्स. जे सेल ऑर्गॅनिल्स हे सायटोप्लाझममध्ये मर्ज असतात. त्यांना मराठीमध्ये पेशी अंगके असे म्हणतात. तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा पेशी अंगक म्हणजे सेल ऑर्गॅनिल आहे तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर काय आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ते आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. एंडो म्हणजे आत आणि प्लाझमिक म्हणजे प्लाझ्मा, सायटोप्लाझम पेशीरस जे जेली लाईक लिक्विड सबस्टन्स आहे सायटोप्लाझमचं. सायटोप्लाझम म्हणजेच तरी काय की सेलच्या आतमध्ये जो पातळ पदार्थ भरलेला आहे त्याला सायटोप्लाझम असं म्हणतात. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स असतात. तसेच त्याच्यामध्ये काही घन कणसुद्धा आहे, घन असलेले काही ऑर्गॅनिल्स आहे, पेशी अंगके आहे. त्यापैकी हा एक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडो म्हणजे आत, प्लाझमिक म्हणजे प्लाझ्मा म्हणजे सायटोप्लाझममध्ये असलेलं रेटिक्युलम. रेटिक्युलम म्हणजे नेटवर्क, एक प्रकारचं जाळं. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने सायटोप्लाझममध्ये त्याचं स्वतःचं एक जाळं तयार केलेलं आहे, म्हणून त्याला म्हणतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची आवश्यकता असते. साध्या मायक्रोस्कोपने एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहणे शक्य होत नाही, कारण अतिशय सूक्ष्म असल्यामुळे सायटोप्लाझममध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची आवश्यकता असते. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे सर्व प्रकारच्या यूकॅरियोटिक सेलमध्ये असतात, परंतु ते ओवा आणि मॅच्युअर RBCs म्हणजेच लाल रक्तपेशी, रेड ब्लड कॉर्पसल्स यांच्यामध्ये ते ॲबसेंट आहे, ते तिथे नसतात. ओवा ही एक एग सेल आहे, याच्यामध्ये सुद्धा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नसतो. आणि RBCsमध्ये, मॅच्युअर RBCमध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नसतात. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं असता एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं जाळं हे संपूर्ण सायटोप्लाझममध्ये पसरलेलं असतं आणि याचं प्रमाण हे 50% जास्त. म्हणजे एकूण मेम्ब्रेन आवरण किंवा मेम्ब्रेन सेलमध्ये असतं, त्यापैकी 50% जास्त मेम्ब्रेन हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमसाठी वापरलं गेलेलं असतं. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा ट्युब्युल्स आणि सॅक्सनी तयार झालेला असतो, ज्याला सिस्टर्नी असं म्हणतात. जसे इथे आपल्याला पाहायला मिळेल की इथे हे जे दिसतं आहे हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसतंय, आणि हे जे चकती दिसतंय इथे जागी जागी चकतीसारखा आकार जो दिसतो आहे त्याला सिस्टर्नी असं म्हणतात. आणि यांना ट्युब्युल्स म्हणजे ट्युब्युल्स आणि सिस्टर्नी मिळून या आकृतीमध्ये हा एक न्यूक्लियस
आणि त्याला कनेक्ट असलेले एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा घेतलेला छेद आहे, एक काप घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला हे जे छोटे छोटे पॅकेजेस दिसत आहे त्यांना सिस्टर्नी असं म्हणतात, आणि इकडे जे साईडना बाजूला दिसत आहे त्यांना ट्युब्युल्स असं म्हणतात. तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सायटोप्लाझमला प्रामुख्याने दोन भागात विभागतो. कसं की जास्तीत जास्त भाग सायटोप्लाझमचा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने व्यापलेला असल्यामुळे एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये एक ल्युमेन असतो, म्हणजे कॅव्हिटी, थोडक्यात त्याला पोकळी असं म्हणता येईल. त्या पोकळीमध्ये सुद्धा सायटोप्लाझम असते, आणि पोकळीच्या बाहेर म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या बाहेर सायटोप्लाझम असतो. जो सायटोप्लाझम हा ल्युमेनमध्ये असतो, म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये जो असतो त्याला लॅमिनल सायटोप्लाझम म्हणतात. तर जो सायटोप्लाझम हा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या बाहेर आहे त्याला नॉन लॅमिनल सायटोप्लाझम असं म्हणतात. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ही एक अशी सिस्टीम आहे, ही सलग आहे. जसं आपण सेलचं स्ट्रक्चर शिकलेलो आहोत. इथे पहा, न्यूक्लियस हा अगदी प्लाझ्मा मेम्ब्रेनला खेटून नसतो सेलमध्ये, तर तो शक्यतो मिडल म्हणजे मधोमध असतो सेलच्या, किंवा तो थोडा साईडला पण असू शकतो. तर न्यूक्लियसपासून ही सलग सिस्टीम एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची सिस्टीम निघाली आहे, तर ती थेट कुठपर्यंत पोचलेली असते? प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत. म्हणजे केंद्रकापासून तर थेट सेलच्या कोपऱ्यापर्यंत, सेलच्या शेवटपर्यंत ही पोचलेली असते. ही कशी पोचलेली असते मग? इथे एक सलग स्पेस आहे बघा, जो न्यूक्लियसमधून निघालेला आहे, आणि हा प्रत्येक एक ल्युमेन, एका सिस्टर्नीचा ल्युमेन हा दुसऱ्या सिस्टर्नीच्या ल्युमेनला कनेक्ट असतो, दुसरा तिसरीला कनेक्ट असतो. या प्रमाणे सर्व सिस्टर्नी ह्या एकमेकाला जोडलेल्या आहे. म्हणून हा जो ल्युमेन आहे हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून सलग मार्ग हा थेट प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत असतो. म्हणून ही काय आहे की मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज कंटिन्युअस विथ न्यूक्लिअर एन्व्हलप ॲट वन एंड अँड एक्सटेंड टिल सेल मेम्ब्रेन. आणि तो कुठपर्यंत आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून तर थेट सेल मेम्ब्रेनपर्यंत हा एक मार्ग आहे, अंतर्गत मार्ग आहे. हा तो मार्ग कसा समजतो की एक सिस्टरनी दुसऱ्या सिस्टरनीला जोडताना ती एक मार्गाने जोडली जाते, आणि मग हा सरळ झिगझॅग प्रकारचा असलेला हा मार्ग थेट कुठपर्यंत असतो? प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत असतो. आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं अजून एक महत्त्वाचं फंक्शन सुद्धा आपल्याला सांगता येईल की याला इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क असं म्हणतात, अँड हेल्प्स इन मेंटेनिंग पोझिशन ऑफ व्हेरियस सेल ऑर्गॅनिल्स इन द सायटोप्लाझम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या व्यतिरिक्त बरेचसे सेल ऑर्गॅनिल जे आहे ते सुद्धा सायटोप्लाझममध्ये मर्ज असतात. जसे की मायटोकॉन्ड्रिया आहे, त्यानंतर क्लोरोप्लास्टिड्स आहे, हे सर्व सायटोप्लाझममध्ये आहे, हे सुद्धा सेल ऑर्गॅनिल्स आहे. मग इतर जे बाकी सर्व सेल ऑर्गॅनिल्स आहे त्यांना त्यांची पोझिशन व्यवस्थित घेण्यासाठी, त्यांना त्यांच्या जागेवर स्थिर राहण्यासाठी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे एक प्रकारे फ्रेमवर्किंगचं काम करतं. आणि म्हणून एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं सेलमध्ये, सायटोप्लाझममध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. Various cell organelles in the cytoplasm maintaining their position. The outer surface of endoplasmic reticulum membrane may or may not be studded with ribosome. आता यावरती जे छोटे छोटे डॉट दिसत आहे, हे डॉट नसून हे स्टड्स आहे, स्टडेड म्हटलेलं आहे. कसले स्टड आहे? इथे रायबोझोम्स फिक्स केलेला असतो. आता काही सिस्टर्नीवरती किंवा काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती
रायबोझोम्स नसतात, तर काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या ठिकाणी रायबोझोम असतात. जिथे नसतात तिथे सिस्टर्नी प्लेन असतील आणि जिथे रायबोझोम्स असतील तिथे रफनेस येतो. आणि म्हणून अशा प्रकारे रायबोझोम्स असणे किंवा नसणे नुसार एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार पडतात. रायबोझोम असेल तर त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. परंतु जर रायबोझोम्स हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती नसेल, सिस्टर्नीवरती नसेल, तर त्यांना स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. जसे इथे ह्या बाजूने दिसत आहे की जिथे नाव पण दिलेलं आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जिथे हे छोटे छोटे इकडले जे बारीक बारीक डॉट्स दिसत आहेत ते इथे नाही आहे, म्हणजे हा प्रकार आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा आणि हा प्रकार आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा. तर अशा प्रकारे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार कसे पडतात हे आपण पाहिले. Smooth endoplasmic reticulum is involved in various processes in different cells. आता स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं कार्य आपण पाहूया. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे स्टेरॉइड्स तयार करण्यासाठी जबाबदार असतात. आणि मग आपल्या शरीरामध्ये सेल्स आहे, असंख्य सेल्स आहे आणि त्यांचे कार्यसुद्धा वेगवेगळे आहे. मग काही सेलचं कार्य हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं कार्यानुसार अवलंबून असतं. म्हणजे काही सेल कुठे आहे, त्यांची पोझिशन कुठे आहे, त्याप्रमाणे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला कार्य मिळत असतं. म्हणून स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या दोन्हींचेही कार्य वेगवेगळे आहेत. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे स्टेरॉइड्स तयार करतात, म्हणजे स्टेरॉइड सिक्रिटिंग सेल्स ऑफ कॉर्टिकल रिजन ऑफ ॲड्रेनल ग्लँड तसेच टेस्टीज आणि ओव्हरीज यामध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात. कारण तिथे हार्मोन सिक्रिशनचं काम होतं, स्टेरॉइड सिक्रिशनचं काम होत असतं. म्हणून स्टेरॉइड सिक्रिशन कोण करतं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तसेच स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे लिव्हरच्या सेलमध्ये असतात, लिव्हरमध्ये, यकृतामध्ये, तिथल्या सेल्स ह्या डिटॉक्झिफिकेशनचं काम करतात. कारण त्यांच्यामध्ये जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात, म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ते डिटॉक्झिफिकेशन म्हणजे काही विषारी द्रव्य, विषारी घटक जर शरीरात जर आले तर त्यांचं निर्विषीकरण हे लिव्हरमध्ये केलं जातं. उदाहरणार्थ काही टॅबलेट्स, काही ड्रग्स जे घेतात, विषारी घटक जे घेतात, ते विषारी घटक लिव्हरमध्ये निर्विषीकरण केलं जातं, म्हणजे डिटॉक्झिफिकेशन केलं जातं. आणि हे काम प्रामुख्याने त्या सेलमध्ये असलेले स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतात. म्हणून डिटॉक्झिफिकेशन. टेस्टीज आणि ओव्हरी आगे सांगितलं की स्टेरॉइड हार्मोन्स स्टेरॉइड सिक्रिशन तयार केलं जातं कॉर्टिकल रिजन्स अँड ॲड्रेनल ग्लँडमध्ये किंवा टेस्टीजमध्ये किंवा ओव्हरीज. तर जिथे टेस्टीज आहे, जिथे ओव्हरी आहे, तिथे सुद्धा हार्मोन्स तयार केले जातात. टेस्टीमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन तयार केला जातो, ओव्हरीमध्ये काही प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे हार्मोन्स तयार होतात. ते सर्व हार्मोन तयार करण्याचं काम स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्या सेलमध्ये करत असतात. आता की स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स म्हणजे मसलमध्ये काही स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतात की स्टोरेजचं काम करतात. काय स्टोरेज करतात ते की कॅल्शियम आयन्स स्टोरेज करतात, म्हणजे साठवतात मसल्समध्ये, स्नायूच्या पेशीमध्ये. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे कॅल्शियम आयन्स स्टोअर करतात, त्यांचे स्टोरेज तिथे असतात. तर या प्रकारे आपण हे कार्य पाहिले ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. काय बघितले की सिंथेसिस ऑफ लिपिड म्हणजेच स्टेरॉइड हार्मोन्स तयार करणे, ते कुठे की ॲड्रेनल ग्लँडमध्ये, टेस्टीजमध्ये, ओव्हरीजमध्ये. तसेच डिटॉक्झिफिकेशन म्हणजे लिव्हरच्या सेल्स जे ड्रग्स आणि पॉयझन असतं त्यांचं निर्विषीकरण करण्याचं काम करतात त्या सेलमधले असलेले स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.
तसेच स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स मसल सेल्समध्ये म्हणजे स्नायूंच्या सेल्समध्ये. तर अशा प्रकारे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची ही कामं आहे. तर आता आपण काम पाहूया रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात, म्हणजे प्रथिने संश्लेषण करण्याचं काम हे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं असते. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं हे एकमेव कार्य आहे ते कोणते की प्रोटीन सिंथेसिस करणे. परंतु हे कसं शक्य आहे, कारण त्यांच्यावरती काय आहे, रायबोझोम्स आहे. म्हणजे छोटे डॉट दिसतात त्यांना रायबोझोम्स असं म्हणतात. आता रायबोझोम्स हे प्रोटीन सिंथेसिस एक प्रकार त्यांची मशीनच आहे रायबोझोम्स हे. तर हे काम प्रोटीन सिंथेसिसचं काम हे रायबोझोम्स करत असतात. रायबोझोम्स जे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती असतात ते करतात. प्रोटीन्स गेट or proteins are secreted by ribosomes attached to rough endoplasmic reticulum and are called secretory proteins. तर रायबोझोम्स प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. These proteins get wrapped in membrane that bursts off from transitional region of endoplasmic reticulum. आता जे प्रोटीन सिंथेसिस हे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये झालेलं असतं, तर त्या ठिकाणी प्रोटीनने ते मेम्ब्रेनने ते प्रोटीन हे रॅप केलं जातं, गुंडाळलं जातं. गुंडाळल्यानंतर सच मेम्ब्रेन बाउंड प्रोटीन डिपार्ट फ्रॉम ER ॲज ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स. हे प्रोटीन जे मेम्ब्रेनमध्ये गुंडाळलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे व्हेसिकल्स तयार होतात, म्हणजे छोटे छोटे बॉल्स तयार होतात. हे गोळे, हे छोटे गोळे ज्यांच्यामध्ये प्रोटीन्स असतं ते ट्रान्सपोर्ट केले जातात, म्हणून त्यांना ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स असं म्हणतात. सो सच मेम्ब्रेन बाउंड प्रोटीन्स डिपार्ट फ्रॉम ER म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलममधून ते निघतात आणि ते ट्रान्सपोर्ट केले जातात व्हेसिकलच्या स्वरूपात, छोटे छोटे बॉल्सच्या स्वरूपात ज्यांच्यामध्ये प्रोटीन्स असतं. रफ ER इज ऑल्सो इन्व्हॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर द सेल. तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सेलमध्ये जिथे जिथे मेम्ब्रेनची आवश्यकता असते ते मेम्ब्रेन तयार करण्यासाठी जबाबदार असतं त्या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणजे त्याचं अजून एक कार्य तुमच्या लक्षात येईल की मेम्ब्रेन तयार करण्यासाठी सुद्धा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काम करत असतं. The ER membrane grows in place by addition of membrane proteins and phospholipids to its own membrane. आता पुढे काय होतं की जे काही प्रोटीन तयार होणार आहे, जे काही मेम्ब्रेन तयार होणार आहे, ते मेम्ब्रेन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम त्याच्या सिस्टर्नीमध्ये ॲड करत चालतं. जसजसं ॲड होत चालेल तसतसं सिस्टर्नीचा आकार पुढे वाढत चालेल आणि एक वेळेस ती सिस्टर्नी काय करते, तसाच तो गोळा पुढे स्वतःपासून डिलीट करते आणि नंतर तो पुढे हा व्हेसिकलच्या स्वरूपामध्ये बाहेर येतो. तिथून तो सुटतो. मग कुठे जातो की जिथे त्याची गरज आहे, त्या मेम्ब्रेनची गरज आहे तिथे जातं. म्हणजे जवळजवळ बरेचसे सेल ऑर्गेनेल्सला मेम्ब्रेन कोण प्रोव्हाइड करतं, आवरण कोण प्रोव्हाइड करतं, तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आवरण पुरवित असतात. पोर्शन्स ऑफ दिस एक्सपांडेड मेम्ब्रेन आर ट्रान्सफर्ड टू अदर कॉम्पोनंट्स ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. तर अशा प्रकारे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम चे दोन्हींचे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्या दोन्हींचे कार्य इथे आहे. जसे इथे या फिगरमध्ये आपल्याला दिसेलच की हा जो दिसतो आहे हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लिअर एन्व्हेलप आहे म्हणजे न्यूक्लियसचं आवरण आहे आणि हा रायबोसोम आहे. ही कंटिन्युअस सिस्टीम आहे. इथे जर अगदी आपण जर बारकाईने बघितलं तर ही सिस्टीम अशी इथून बघा, इथून हा स्पेस न्यूक्लिअर एन्व्हेलपचा
दोन डबल मेम्ब्रेन बाउंड आहे, दोन मेम्ब्रेनच्या आतमध्ये जागा आहे जी निळी दिसते तिथे. इथून परत जागा इथून परत मार्ग आहे, जो मार्ग सलग आहे. हा मार्ग नंतर कुठे ओपन होतो, एका सिस्टर्नीमध्ये, एका सिस्टर्नीतून तो दुसऱ्या सिस्टर्नीमध्ये जातो, परत दुसरीतून तिसरीत जातो. म्हणजे ही एक छोटी सिस्टर आहे, तिला जोडलेली दुसरी, तिसरी, चौथी. हा मार्ग सलग आहे बघा. इथून परत दुसरी सिस्टरनी याचा जोड इथं खालून दिसतो पहा, जोडलेला आहे. इथून परत हा जोडलेला. असं करता करता हा मार्ग सलग कुठपर्यंत असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत. तर या व्हिडिओमध्ये आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर काय असतं, त्याचे प्रकार आणि त्या दोन्ही प्रकारांचे कार्य काय असतात ते आपण शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे रफ किंवा स्मूथ हे दोन्ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्याने तयार केलेले जे काही असेल ते व्हेसिकलच्या स्वरूपात सायटोप्लाझममध्ये म्हणजे बाहेर टाकतात. ते ट्रान्सपोर्ट करतात कुठे, की जिथे तिथे गरज असेल, तसेच जिथे जिथे त्यांची प्रोसेसिंगची गरज असेल तिथे ते तयार करून सोडत असतात व्हेसिकलच्या स्वरूपामध्ये, व्हेसिकलच्या फॉर्ममध्ये.